परवा दिनांक 7 जुलै 2026 रोजी या राज्याचे सन्माननीय माननीय नामदार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा परभणी जिल्ह्याचा शेतकरी संवाद दौऱ्याच्या अनुषंगानं दौरा आहे। त्या पार्श्वभूमीवर आज तुमच्या सगळ्यांशी भेटूच करावी या उद्देशानं आपण सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केले। अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून आपण बऱ्याच गोष्टी करू इच्छितो, परंतु सत्तेमध्ये आपण नसल्या कारणानं बऱ्याच गोष्टी करू शकलो नाहीत ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही। आणि त्या पार्श्वभूमीवरच सर्व कार्यकर्त्यांच्या भावना, सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना, जनलोकांचा रेटा साहेब आपण कुठेतरी सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावं, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातल्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी आपल्याला काही बळ मिळेल आणि आपल्याला अधिकारानं काही गोष्टी करून घेता येतील। त्या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनीच सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावं अशा स्वरूपाच्या आग्रहाखातर आम्ही सर्वांनी ही भूमिका घेऊन 22 तारखेला आम्ही माननीय नामदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आमची बांधिलकी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचाराशी आहे, काले होती आणि उद्या राहील, यामध्ये कुठेही दुमत असायचं कारण नाही। त्यामुळं 1989ची पहिली लोकसभेची निवडणूक परभणीची कैलासवासी अशोकराव देशमुख साहेबांच्या रूपानं शिवसेनेनं धनुष्यबाण या चिन्हावर लढली, पण त्यावेळेस पक्षाचं चिन्ह म्हणून ते त्यावेळी नव्हतं। तर आपला उमेदवार हा अपक्ष उमेदवार अशा संबोधल्या गेलेला होता, परंतु त्यावेळेस शिवसेनेनं जे मताधिक्य घेतलं आणि अशोकरावच्या रूपानं जी आपण लोकसभेची निवडणूक जिंकली, त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि शिवसेनेला धनुष्यबाण हे सिंबॉल पण मिळाला। तेव्हापासून आजपर्यंत धनुष्यबाणाच्या शिवाय परभणीतल्या निवडणुका झाल्या नाहीत। एक अपवाद वगळता 2024चा, पण योगायोग असा होता की त्यावेळेस कोणत्याच पक्षाचं चिन्ह नव्हतं, ना काँग्रेसचं, ना एनसीपीचं, ना भाजपचं, ना शिवसेनेचं। त्यामुळे तिथं चिन्ह सगळे नवीनच होते आणि त्या नवीन चिन्हावर मला लढण्याचा योग आला आणि त्या निवडणुकीत सुद्धा मला चांगल्या मताधिक्यानं परभणीकरांनी, या लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी, मतदारांनी भरभरून मतानं निवडून दिलं। त्यानंतर ही जी काही पार्श्वभूमी घडत गेल्या, त्या काही रोज घडत आहेत, ती लोक थांबायला तयार नाही। सत्ताधारी लोक विरोधकांना विश्वासात घेत नव्हती। पूर्वी मी पण विलासराव देशमुख साहेब, कैलासवासी विलासराव देशमुख साहेब असतील, आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, त्यांच्या काळात सुद्धा आम्ही विधानसभेमध्ये 10 वर्ष काम केलं, परंतु काही रेशिओ ठरलेला असायचा, 60-40, 70-30 अशा स्वरूपानं विकासातले निधी सुद्धा बजेटमध्ये काही प्रमाणात दिल्या जायचा। पण हल्ली ह्या 5-7 वर्षाच्या काळामध्ये विरोधकाची गळचेपी करण्याचा प्रयत्न सातत्यानं सत्ताधाऱ्याकडून होत होता। त्याचं जिवंत उदाहरण म्हणलं तर कालची आमच्या परभणी जिल्ह्यातली मागची झालेली डीपीटीसी मध्ये 400 कोटीची डीपीटीसी होती। कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसताना मी विरोधी पक्षाचा खासदार म्हणून माझ्याकडे फक्त 3 कोटी रुपये मला दिले, 400 कोटी। डीपीटीसी म्हणजे ही स्थानिक विकास निधीसारखा विषय आहे। म्हणजे ह्या करातून जो काही पैसा शासनाला मिळतो तो ह्या नागरिकांच्या, स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या नागरिकांच्या सोयीसुविधासाठी खर्च करण्याचा तो राईट आहे। मग आता मी लोकसभेचा खासदार आहे, माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही मला हेतू पुरस्कार डावलता, मतदाराची चेष्टा नाही काही। आणि मग दरवेळेस अशा स्वरूपानं होत चाललं होतं। शेवटी कार्यकर्ता हतबल होत होता की बाबा आपण ह्या अशा परिस्थितीत आपल्याला सुद्धा काही भूमिका घ्यावा लागतील, काही विचार करावा लागेल, तरच आपल्याला लोकांसमोर जाता येईल, लोकांचे कामं करता येतील। या अनुषंगानं सर्वांनी आग्रह केल्यानंतरच आम्हाला ही भूमिका घेण्याला
करायला भाग पडलं आणि आम्ही सगळ्यांनी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे सहकारी लोकसभेतील यांच्या सहकार्यानं आम्ही या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करून दोन्ही शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं काम या ठिकाणी करण्याचा मानस आम्ही केलेला आहे. निश्चित परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला यात दुमत नाही. 1989 पासून आजपर्यंत मधला एक 98 ते 99चा 13 महिन्याचा सुरेशराव वरपुडकर साहेबांचा कार्यकाळ जर सोडला तर आजपर्यंत शिवसेना या ठिकाणी अबाधित आहे, एवढं आपण सगळेजण जाणता. आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांनी एक जुटीनं एका विचारानं एका मनानं सगळ्यांनीच शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाणाच्या चिन्हावर भविष्यामध्ये निवडणुका लढवून चांगली ताकद जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचा मनोदय केलेला आहे. आणि त्या मनोदयाच्या अनुषंगानं उद्या 7 तारखेला या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री एकनाथराव शिंदेसाहेब शेतकऱ्याशी संवाद साधण्याच्या उद्देशाने या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या स्वागताच्या अनुषंगानं आमची तयारी चालू आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत त्या सगळा संदेश जावा या उद्देशानं आम्ही तुम्हाला सुद्धा सगळ्या बांधवांना या ठिकाणी पत्रकार बांधवांना बोलावले. या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत आम्ही जाऊ शकतो आणि त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि कार्यक्रम भव्यदिव्य असा स्टेडियम मैदानावर होणार आहे. तर त्या अनुषंगानं आपल्याला आता काही विचारत असं तर विचारू शकता. मी माझ्याकडून माझी भूमिका स्पष्ट आता त्या दिवशी होईल नाही जे कोणी येतील सगळ्याच होईल. सगळं काही सांगायचं असते आधीच, होणार आहे याच्यात काही दोमत नाही. शेतकऱ्यांशी संवाद आहे का शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन आपल्याला त्या दिवशी बघितल्यावर कळालं. आता सगळं जत्रामध्ये औषध सगळेच असते. त्यामुळे शेतकरीच मोठ्या प्रमाणात असणार आहेत आणि शेतकऱ्याशी संवाद होणार आहे. त्या शेतकऱ्याच्या संवादानंतर एक अक्षता मंगल कार्य सोबत तिथं सोयीचं मंगल कार्य होईल. अशा ठिकाणी परभणी शहरातल्या प्रतिष्ठित नागरिकांसोबत सुद्धा एक साहेबांची बैठक होणार आहे. त्यामध्ये या ठिकाणचे पुढारी म्हणतो आपले व्यापारी असतील, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, CA, परभणी शहरातल्या महत्त्वाच्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या सगळ्यांशी सुद्धा संवाद या ठिकाणी साधला जाणार आहे. आणि आपले काय त्यांचं मत आहे या शहराविषयी या जिल्ह्याविषयी त्या भावना सगळ्या त्या ऐकून घेऊन त्याच्यावर काय भूमिका घेता येईल त्या बाबतीचं धोरण सुद्धा ठरवलं जाणार आहे. आज ते त्याच्यासोबत कोण येईल त्याच्या बाबतीत आम्ही काही विचार नाही केली आहे. आम्ही फक्त शिंदे साहेबांना निमंत्रण दिले आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना. त्यामुळे बाकी वेळेवर कोण वेळेवर येतील ते आज काही सांगू शकत नाही. पण आम्ही वेळ फक्त शिंदे साहेबांचा घेतला आहे. त्यामुळे वेळेवर जे येतील त्याचं वेलकम आणि या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करणं अतिथी भाऊ आपलं कर्तव्य आहे. आपण कर्तव्य पार पाडतो. शिवसेनेतल्या लोकांच्या प्रवेशाविषयी तुम्ही बोलत नाहीये, पण इतर पक्षांमधून काही मोठी नावं चर्चेला आहेत, त्यांचा प्रवेश होणार आहे. जुन्या शिवसेनेतल्या लोकांचा सुद्धा सगळ्यांचा आता माझा प्रवेश झाला आहे. बाकीचे राहिलेत ना सगळे आमचे. त्यामुळे त्या सगळ्यांसोबत जे कोणी येतील त्याच्या सगळ्यांचा प्रवेश करतो. सर, आपल्या प्रवेशामुळे आपल्या परभणी जिल्ह्याला केंद्रामध्ये स्थान मिळेल का? आता ते ईश्वराच्या स्वाधीन आपण कुठं म्हणायचं आपल्याला मिळेल नाही मिळेल. मिळालं तर आनंदानं स्वीकारू, नाही मिळालं तर आपण आपल्या आनंदानं आपलं काम करत राहू. छोटी वक्त से पहले और भाग्य से ज्यादा कधी किसी को नाही मिळता जे मन आहे त्याबरोबर आपल्या प्रकारात असेल तर मिळेल, नसेल तर आहे तसं चालते. आपण म्हणजे आपल्या बसलो थोडीच आहे. प्रवेशामुळे प्रलंबित राहिलेले कामं पूर्ण मार्गाला लागतील. 100% लागते. माझा एक बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचा विषय पेंडिंग आहे. तुम्हाला माहिती आहे नाट्यगृहाचा नटराजचं मी पूर्वीपासून मार्ग लागत आहे. जुनी नवीन तर काय आणखी काही झालेलं नाही. मी आता तुम्हाला सांगतो की मी 60 कोटी रुपये परभणी महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी काल मंजूर करून घेतले. 20 कोटी रुपये नटराजच्या नाट्यगृहासाठी सुद्धा मंजूर करून घेतले. आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या. आता
आता जे आपल्या 42 वासवड गावाला इकडं मानवत तालुक्यापासून इकडं त्या लोकांना जायपडीचं पाणी भेटत नाही, त्यांना लिफ्ट करून पाणी घेता येते का, त्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांची संवाद होणार आहे त्या विषयावरून. आणि तिन्ही जिल्ह्यातल्या काही महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. आमची इच्छा आहे की बाबा आता शहराच्या महानगरपालिकेच्या हद्दीमधून बाहेर निघणारे जेवढे रस्ते आहेत, जसा वसमत रोड असेल, जिंतूर रोड असेल, पाटील रोड असेल, गणेश रोड असेल, त्या सगळ्यांचं वाइंडिंग करून ते रस्ते आता मोठे होणं गरजेचे झाले. कारण ते दोन गाड्या एक क्रॉससुद्धा होऊ शकत नाही किंवा एखादा ओव्हरटेक करून जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याजवळ जेवढी पेस आहे तेवढा लेक टू लेक सगळे रस्ते किमान त्या हायवेपर्यंत येऊन सोडावे, ज्या शहराच्या हद्दी आहेत तिकडे तरी मिळाले, अशा स्वरूपाची एक आमची मागणी आहे. बऱ्याचशा गोष्टी आता सगळ्यांच्या विचार विनिमयातून आता त्या दिवशी ज्यावेळेस सगळ्या प्रमुख शहरातल्या व्यक्तींची बैठक होईल त्यावेळेस त्यांच्या मार्फत काय मागण्या येतात महत्त्वाच्या शहराच्या दृष्टिकोनातून त्यांचा विचार केला जाईल. पण एक शहराला चांगली दिशा देण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि एवढ्यासाठीच आम्ही सगळ्यांनी ही भूमिका घेतलेली आहे. शेवटी चांगलं करून दाखवू तुम्हाला, एवढी खात्री तुम्हाला मी 100% देतो. कारण मी CM डेप्टी CM दोघांशीही चर्चा केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या शहराचा मोठा बॅकलॉग आहे. पण सातत्यानं आपण विरोधात असल्यामुळं आपल्याकडे सरकारचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पहिल्या काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होते त्यावेळेस बी आम्ही विरोधात होतो. आत्ता आम्ही काही काळ सत्तेत असून सुद्धा विरोधातच असल्यासारखे होतो आणि आता तर विरोधातच होतो. त्यामुळे सोबत गेल्यावर काहीतरी आपल्याला मिळेल, काहीतरी आपल्या जिल्ह्याचं काही काम करता येईल, एवढी सुधार अंतकरणानं आम्ही भूमिका घेऊनच पुढे आलो आहे. शेवटी काय काय होते ते बघू, पण माझा आत्मविश्वास मला सांगते की आपण काहीतरी करून दाखवू. एवढं आता त्याविषयी सगळेच विषय समोर येतील. शक्तीपीठाचा येईल, त्या 42 गावात 62 गावाच्या पाण्याचा लिफ्टिंगचा प्रश्न येईल आणि जे जे आता शेतकऱ्याचे काही आम्ही संवादामधून येतील ना, काही शहरातले आपल्या जिल्ह्यातले 2, 4, 5 शेतकरी त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत अभ्यासपूर्ण. तर त्यांच्या अभ्यासातून काय काय शहराला भेडसावणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांना अडचणीचे विषय आहेत. जसं विजेचा प्रश्न आहे आपल्यासाठी नेहमीचाच आहे, त्याला काय आपल्याला दिशा देता येईल, म्हणून आम्ही केंद्र सरकारकडे जाऊ, त्याच्याकडून काय घेता येईल, असं करून आपल्याला ह्या जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकऱ्याला ज्या महत्त्वाच्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्या तरी किमान मार्गी लागाव्या, ज्या इझी होईल होऊ शकतात, अशी आमची धारणा आहे आणि त्या धारणेतूनच आपण ही भूमिका घेऊन पुढे जातो. अंतर्गत ड्रेनेजचा प्रश्न होता, पालकमंत्र्यांनी घोषणा केली, मंजूर झाला, त्याचा निधी जे महानगरपालिकेला द्यावं लागतं ते शासन देतं, अजूनही काहीच नाही तिथं. 6 महिने झाले. सगळी टेंडर प्रोसेस झालेली आहे. एक शेवटचा लिफाफा ओपन करायचा बाकी आहे. आचारसंहिता आल्यामुळे त्याच्यामध्ये डिले होत गेला. आपल्याला माहीत असावं की महापालिकेची, जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची, काल विधान परिषदेची, या सगळ्या निवडणुकाच्या आचारसंहितामध्ये हा विषय पेंडिंग राहिलेला आहे. परंतु आमचा काही त्याच्यामध्ये प्रयत्न असा चालू आहे की ती अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना ही आपल्याला काही थोडी सगळ्या विस्तारीकरण त्यात झालेलं नाही समावेश, त्यामुळे ती आणखी 200-250 कोटीची वाढू शकते. त्यामुळे तिला वाढीव प्रमाणात पुन्हा एकदा रिवाईज करून घ्यायची का ॲज इट इज ती ओपन करायची, ती शिंदेसाहेब आल्यानंतर त्या दिवशी आपला निर्णय होईल. अंडरग्राऊंड ड्रेनेज झाला विषय. आता जे वॉटर सप्लायची विषय आहे तो जवळजवळ 156 कोटीची आहे, पण ती जवळजवळ 250 कोटीची होणार आहे. कारण बरेचसे काही एरियामधून काही आपण त्या चुकलेला आहे आणि काही DSR रेट त्यावेळेस ती 22च्या अगोदर केलेली ती DSR रेट त्यावेळेची आहे आणि आजच्या DSRमध्ये त्याच्या DSRमध्ये मोठा डिफरन्स असल्यामुळं त्यांना रिवाईज करून आपल्याला ही पुनर्जीवित करायची का आज इथेच करायची, उरलेली नंतर सेकंड फेजमध्ये घ्यायची, हे दोन्ही निर्णय शिंदेसाहेब आल्या दिवशी पूर्ण होते. देखो अभी क्या क्या होगा अपन उस दिन अपने तुम आप वहाँ आइए, निधि मैं पूरे परभनी के नामचीन लोगों को शिंदे साहब के साथ में बात करने के लिए बिठा रहा हूँ. उस दिन आप सब सवाल उनसे पूछो, हम भी पूछेंगे, आप भी पूछो. अपने शहर के हित में जो भी अच्छा काम करना है वो करने के लिए हम तैयार हैं. आपण सत्तेमध्ये आल्यामुळे आता जे केंद्राचे रेल्वेचे प्रश्न मार्गी लागत नव्हते ते इथून पुढे लागतील का? कारण आपल्या इथं काही ठिकाणी काही रेल्वेला थांबा नाही, काही ठिकाणी आपल्या रेल्वेला पाहिजे तसे डबे नाहीत, किंवा मुंबईला जाण्यासाठी ज्या रेल्वे आपल्या
साऊथमध्ये ओढलेले आहेत ते मध्यमध्ये येण्यासाठी काय आपल्या त्याच्याकडून त्याच्यासाठी प्रयत्न होतील का? सगळे प्रयत्न होतील आणि थांबे आपण बरेच मिळवले. गंगाखेडला नव्हते साहेब, गंगाखेडला आज बी थांबा नाही, जे की नाही लॉकडाऊनमध्ये बंद झालेले आहेत त्या गाड्याच्या अजून त्यांना चालू केलेल्या नाही. बंद झालेल्या गाड्या काही त्यांनी चालू केल्यात, काही बंद ठेवल्यात. हं. हा आपल्या तिथला विषय नाही, आपल्या देशभरातला विषय आहे. ज्या गाड्याला पोटेन्शियल आहे, ज्या गाड्याला लोकांची डिमांड आहे किंवा लोकांचा रेटा आहे किंवा लोकांचा प्रतिसाद आहे, तिथं महसुलाचा विषय सुद्धा महत्त्वाचा आहे. साहेब आता मग पंढरपूरला जाणारी निजामाबाद पंढरपूर गाडी आहे, की तिला तिकीटचं तर सोडा, तिला टी.सी. नसतो गाडी, पोलीस सिक्युरिटी नसते, रिझर्वेशन नाही. म्हणून ती गाडी आपल्याला चांगल्या पद्धतीनं तिला क्लास 2चे डबे लावून, सेकंड क्लासचे डबे लावून चांगल्या प्रकारची ती ट्रेन आपल्याला करून ती निजामाबाद पंढरपूर रेग्युलर तिला चालू ठेवायची आहे. हिचाही मागणी आहे. आपण तिच्या सुधारणा करून तिला चांगलं कार्यान्वित करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. ज्या ज्या आपल्या प्रलंबित मागण्या ज्या ज्या विभागाच्या